लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उद्या मतदान, तर महाराष्ट्रातील 11 जागांसाठी उद्या होणार मतदान। सरकार चालवायला पैसे नसल्याने मोदींनी सरकारी कंपन्या विकल्या, प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका। विजय करंजकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का। करंजकर नाशिकमधून निवडणूक लढण्यासाठी होते इच्छुक। मोदींना मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, मोदींच्या पराभवाचा संपूर्ण भारत जल्लोष करेल, ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंची टीका। सततच्या प्रचार सभांमुळे शरद पवारांना थकवा, आजचे पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द, पवार घरीच आराम करणार। शिंदे फडणवीसांना अजितदादांना अच्छे दिन आले, सामान्यांना आलेच नाही, वसंत मोरेंची लाव रे तो व्हिडिओ मार्फत सत्ताधाऱ्यांवर टीका। शहीद करकरेंप्रकरणी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप करणाऱ्या वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी। नागपुरातील वडेट्टीवारांच्या घराबाहेर भाजप करणारा आंदोलन। नवी मुंबईच्या नाराज भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी फडणवीस नवी मुंबईला जाणार, गणेश नाईकांसोबत करणार चर्चा। ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार, पावसामुळे आतापर्यंत 75 लोकांचा मृत्यू, भूस्खलनामुळे मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू। पंतप्रधान मोदींची उद्या अहमदनगरमध्ये प्रचार सभा, महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचार सभेचं आयोजन। पंतप्रधान मोदी 14 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, वाराणसी लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी भरणार अर्ज। भाजपचे जवळपास 40 मित्रपक्ष काही राज्यात ठरतायत डोकेदुखी, मित्रपक्षांमुळे 400 जागांवर विजय मिळवण्याची चिंता वाढली। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात। प्रियंका गांधी आजपासून रायबरेली अमेठीमध्ये तळ ठोकणार, रायबरेली अमेठीमध्ये प्रियंका गांधींची प्रचार सभा। असदुद्दीन ओवैसी आजपासून 2 दिवस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, इम्तियाज जलील यांच्यासाठी ओवैसी प्रचाराच्या मैदानात। भाजप आणि फडणवीसांना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाही, सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल। राज्यभरात कमाल तापमानात वाढ, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज, मुंबईत उकाडा कायम। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची शोध मोहीम, पूंछमध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणात वाहनांच्या तपासणीला वेग। नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या रचनेत बदल, नीट पीजी प्रवेश परीक्षा आता विभागनिहाय होणार, ऐनवेळी रचनेत बदल केल्यानं विद्यार्थी नाराज। जळगाव ते गोवा विमान सेवेला 16 मे पासून दररोज सुरुवात, 25 मे पासून पुण्यासाठी सुद्धा दररोज विमान सेवा, तर विमान प्राधिकरण विभागाची माहिती। विदर्भासह महाराष्ट्रात आजपासून पावसाला होणार सुरुवात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 10 मे नंतर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।